तिच्या आवडीचा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अय्या यात थालपीठ आहेत. मला आवडतं. तुमच्यासाठीच आणलंय. आईसाहेब अजून सुद्धा तुमच्या लक्षात आहे? आईसाहेब याच्यामध्ये खीर आहे ती मला आवडते. तिला सगळेच गोड पदार्थ आवडतात पण शेवयाची खीर जास्त. मला ना नंदिनी तुझ्या आईच्या हातची शेवयाची खीर खूप आवडते. हो आणि मला तुमच्या हातची. बर त्यावरून आठवलं, आईला डॉक्टरांच्याकडे घेऊन गेली होतीस, त्याला 6 महिने होऊन गेले. हो आता या महिन्यात पुन्हा जायचं असेल ना, मी अपॉइंटमेंट घेऊन ठेवते. तू आठवणीने तिला घेऊन जा. आणि या वेळेला तिथे पैसे देण्याचा आगाऊपणा केलास ना तर पुढच्या वेळेला शेवयाच्या खिरीऐवजी कडुलिंबाचा रस आणेन तुझ्यासाठी. हे घ्या. त्यांना नाही खीर वाढायची. नाही पण आईसाहेब तुमच्या हातची खीर म्हणजे माझ्या हातची खीर खाल्ल्याने डायबिटीसचा त्रास कमी होतो असा काय शोध लावलात का तुम्ही? नवरे तुमच्यासाठी आणलीत ना स्पेशल थालीपीठ, तुमच्यासारखीच झणझणीत. घ्या. ओ सॉरी आईसाहेब. काय नवरे, नवीन आलेल्या मुलींनी पण बरोबर ओळखलंय तुम्हाला. अरे यात तर कोथिंबीरीच्या वड्या आहेत. अरविंदला आवडतात. तुम्हाला आवडतात ना? हो आणि मुलाला सुद्धा. मागे 1-2दा मी घरी घेऊन सुद्धा गेलो होतो तुमच्या हातच्या कोथिंबीरच्या वड्या. त्यांना खूप आवडल्या. मग मध्येच कधीतरी ते आठवण काढतात की तुम्हाला आजी भेटल्या का म्हणून, आम्हाला त्यांच्या हातच्या कोथिंबीरच्या वड्या खायच्या आहेत. हट्टच धरला मागे एकदा. मग मी काय केलं की कुठल्या तरी दुकानातून त्यांच्यासाठी कोथिंबीरच्या वड्या घेऊन गेलो. तर चाकल्या चाकल्या ते त्यांना कळलं की आपल्या बाबाने आपल्याला फसवलं म्हणून. मग पुढे काय झालं? मग काय 2 दिवस डब्यामध्ये कोथिंबीरच्या वड्याच खात होतो मी. नेहा आता बरीच मोठी झाली असेल. हो खूप मोठी झाली. तिला सांग की आजीनी स्वतःच्या हाताने केलेल्या वड्या आहेत या. हो नक्की सांगतोय. चांगडे एक वेगळा डबा आणलाय मी कोथिंबीरच्या वड्यांचा, तू आठवणीने दे अरविंदला. हो. आऊ तुम्ही किती लाड करता आमचे. अति लाडाने बिघडू बर का आम्ही. बिघडलात तरी काही हरकत नाही. पुन्हा धपाटे घालून शिस्त लावायला मी खंबीर आहे.